श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आपण सेवा करतो, स्वामींची सेवा करतो, आपण जे आपल्या आराध्य असते त्यांची सेवा करतो। सेवेमध्ये काय काय करतो आपण? नामजप करतो, प्रार्थना करतो, परत स्तोत्र म्हणतो। हे सगळं करत असताना नामस्मरण, आपण जे नामस्मरण करतो त्याचे पण नियम असतात मित्रांनो। कसं पण उठायचं, नामस्मरण करायचं, जपमाळ कशी पण पकडायची, कुठे पण करायचं, हे योग्य नाही, याचं फळ तुम्हाला मिळणार नाही। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे, जप कसा करावा तरच नामस्मरणाचे फळ तुम्हाला मिळते। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा। बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना देवाचा नाव अजिबात तोंडात घ्यायचं नाही। आपली जपमाळ कोणालाही तुम्ही द्यायची नाही। जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, रुमाल असावा किंवा काहीतरी ठेवावे, मग जपमाळ करायला बसावे। जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा। बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळतं। म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं। काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता। देवाने दिलेले अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो। नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही। म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं उचित फळ नक्कीच माऊली देणार। मित्रांनो, नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत ते गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते। तर ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा। डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये। नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये। माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये। जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी। कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नका। तसेच मित्रांनो, जप करण्याची पद्धत आता आपण पाहूया। शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा। गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते। म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो। तसेच मित्रांनो, अंगठ्याच्या सहाय्याने जप मोक्ष प्राप्ती होते। तर्जनीचे जप शत्रू नाश होतो। मध्यमेने जप धन प्राप्ती होते। अनामिकेने जप शांती प्राप्त होते। करांगुलीने जप सुंदरता प्राप्त होते। जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणे ओलांडून पुढे जाऊ नका। जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडेच यावे। मित्रांनो, जपाची शास्त्रीय पद्धत, मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे, या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती देखील होत असते। मित्रांनो, असं म्हटलं जातं, अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात। जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे, यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य, पूर्ण फलित आपल्याला मिळते, अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते। जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी। तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी। ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी, ती तुमची स्वतःची असावी। जपमाळ कशी असावी? रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारी,
पोवळे, विपुल संपत्ती प्रदा करणारी, सौभाग्यप्रद, स्फटिक, सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत मणी 108 असतात. मध्यभागी मोठा मेरुमणी असतो. जपमाळेतील 108 मणी. विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. मित्रांनो, 108 हा अंक स्थिरांक उल्ल 23l3 आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते ना, त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरेडे असेही म्हणतात. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे अतिशय फायदेशीर ठरतो. कारण ब्रह्ममुहूर्ताची वेळ जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते आणि जागृत शक्ती आपल्या सभोवताली असते. पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. मित्रांनो, जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी. कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. शक्य असल्यास जप करताना गोमुखीचा उपयोग नक्की करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं. म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जरी ठेवली तरी काही नुकसान होत नाही. ती कोणाच्याही नजरेत पडणार नाही. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील आणि सहज सरकवता येतील असे असावेत. माळेतील मणी खेळते असावेत. म्हणजेच जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असं असावे. तसेच माळेतले मणी तुटलेले फुटलेले नसावे. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने माळ सरकवावी. सवयीने ते अंगवळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला लवकर सवय होऊन जाते व आपोआप मधल्या बोटाने मणी सरकवता येतो. माळेत 108 मणी असले तरी ती संख्या 100 धरावी. मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणी उल्लंघू नये. माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोतीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये अशी ठेवली पाहिजेत. त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडता कामा नये. जर तुम्ही बाथरूमला गेला असाल, बाथरूममध्ये अंघोळ करत असाल तर देवी माता लक्ष्मीचा कधीही जप करू नका. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते. कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नका. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती अजिबात लागणार नाही याची काळजी घ्या. लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असं काही चुकूनही करू नका. जपमाळेचे पावित्र्य तुम्हीच टिकवले पाहिजे. जपमाळ इकडे तिकडे कुठेही न ठेवता ती देवाच्या शेजारीच ठेवा किंवा मग देवाच्या आसनाच्या खाली. म्हणजेच तुम्ही जर देवघरावर ड्रॉवर असेल तिथे देखील जपमाळ तुम्ही ठेवू शकता. इकडे तिकडे भिंतीला अडकून किंवा मग अस्वच्छ ठिकाणी जपमाळ ठेवू नका. धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं, जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनवलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतीही कठीणातली कठीण कार्यसिद्धी होत असते. तुळशीची माळ. ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करण्यासाठीच वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्री कृष्णांच्या मंत्राचा जप देखील करण्यासाठी तुळशीची माळेचा वापर केला जातो. याचे धार्मिक कारण ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूंचे अवतार आहेत. स्फटिकांची माळ. स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते.
याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिकमणी वापरतात. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ मानलं जातं, कारण रुद्राक्ष हे भगवान शंकरांचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. कमलगट्टाची माळ. ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. कमलगट्टा जपमाळेतही 108च मणी असतात. मित्रांनो, देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत या उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्रजपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे. रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोचवतात. शास्त्रामध्ये सांगितले आहे की देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे. याचप्रमाणे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावरच केला तर योग्य राहतो. यासाठी माळेचा उपयोग तुम्ही नक्की केला पाहिजे. मित्रांनो, हा एक प्रश्न सर्वांना पडतो. माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात? ह्याची वेगळीच कारणं आहेत. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमध्ये 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच्या काळामध्ये देवी देवतांचे स्थान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासामध्ये 10,800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधाराने जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळेतील काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला याचे उचित फळ माऊली नक्की देणार. तसेच मित्रांनो, याचे उचित फळ तर तुम्हाला मिळेलच, पण तुमचा जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व छान इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.